शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आता याचा विचार केला पाहिजे की एकनाथ शिंदे यांची संख्या वाढत का चालली आहे. तुम्ही जर मी आज बिझी आहे, आज नाही मी भेटू शकणार, उद्या नाही भेटू शकणार असं करत राहिला तर त्यामुळे जी नाराजी होते ती आज मला वाटतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुख्यतः फेस करावी लागते आहे. ज्या कॉन्फिडन्सनी हे गेलेले आहेत 6 जण, यांना वाटलं नसेल का की 2029 ला आपण अडचणीत येऊ शकतो किंवा लोकांकडे परत कसं जायचं. 3 वर्ष अजून आहेत म्हणजे सार्वजनिक कार्यक्रम, तरीही इतक्या ह्यानी लोक जातात. हे कुठून येतं? एकदा तुम्ही जर 2/3 तुमचे माणसं सोडून जात आहेत म्हटल्यानंतर त्याच्यावर कोर्ट कचेरी करत बसण्याला अर्थ नसतो. असं कोर्टाचं म्हणणं आहे की ज्यांनी मशालीला मत दिलं त्यांनी आता काय करायचं. त्यांनी मशालीला आता सांगायचं की मशाल नको, तुम्ही सगळ्यांनी मिळून एक चिन्ह ठेवा. शिंदे ह्यांनी ज्या पद्धतीने स्वतःचा पक्ष पसरवणं किंवा वाढवणं हे काम सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि कोकणामध्ये सुरू केलेलं आहे, ते बघता मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला त्याची दखल घ्यावी लागेल. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये शिवसेना दुसऱ्यांदा फुटली. महाराष्ट्रामधला पक्षफुटीचा हा दुसरा अध्याय आहे. याचे नेमके राजकीय अर्थ काय आहे आणि यामागची कारणं, हे सगळं विस्तृतपणे समजून घेणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि त्यासोबत राजकीय विश्लेषक रोहित चंदवरकर आहे. सर, खूप खूप स्वागत. धन्यवाद. 2-3 दिवस झाले सर, या सगळ्या घडामोडी आपण बघतोय. खरं तर घडामोडी आत्ता घडायला सुरुवात झाली, पण सुरुवात खूप आधी झालेली होती पडद्याच्या मागे सगळी. कसं बघताय याच्याकडे? हे बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठल्या तरी मोठ्या प्रादेशिक पक्षामध्ये फूट होणं हे पहिल्यांदा होत नाही आहे, परत परत होत चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये काय झालं आहे की एक प्रकारे लोकांनी 2 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी जो काही कौल दिलेला आहे त्याच्यामध्ये लोकांना ज्यांनी जे मतदार आहेत त्यांना विश्वास राहावा का नाही अशी परिस्थिती अचानकपणे निर्माण झालेली. म्हणजे अशा अर्थाने की मी एक खासदार म्हणून भाजप विरोधातल्या उभे राहिलेल्या आघाडीमधल्या कोणाला तरी निवडून दिलं. 2 वर्ष झाली तो व्यक्ती म्हणतोय की मी आता भाजपबरोबर जातोय किंवा भाजपच्या आघाडीमध्ये जातोय. हे एक प्रकारे फक्त महाराष्ट्रात नाही, तर तुम्हाला ते आम आदमी पार्टीच्या संदर्भात पंजाबमध्ये दिसेल. तुम्हाला एक राष्ट्रीय पर्स्पेक्टिव्ह बघायचा तर बंगालमध्ये दिसेल. मध्य प्रदेशमध्ये ते तुम्हाला दिसलेलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे जेव्हा 24 आमदारांना घेऊन भारतीय जनता पक्षाबरोबर गेले, केंद्रीय मंत्री बनले आणि मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार पडलं तेव्हा. आणि असेच प्रकार तुम्हाला सगळीकडे दिसत आहेत. पण मी याकडे असं बघतो की ह्याच्यामध्ये एक इमोशनल अँगल या महाराष्ट्रात असा आहे की शिवसेना हा खूप मोठ्या प्रमाणावर भावनेवर चालणारा पक्ष आहे. आणि फरक असा आहे, म्हणजे वेस्ट बेंगॉल असेल, बिहार असेल, बाकी कुठली राज्य असतील त्याच्यात आणि महाराष्ट्रात फरक असा आहे की हे एक समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेलं, संतांची भूमी असलेलं छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचं राज्य आहे, ज्याच्यामध्ये एक निष्ठा, लॉयल्टी, त्याच्यामध्ये भावना, कमिटमेंट आणि या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व मतदार देतात. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा काळ बघा, त्याच्यामध्ये सुद्धा ते मंचावर उभं राहून शिवाजी पार्कला जेव्हा भाषण द्यायचे, तेव्हा मग ते जो कोणी गद्दार असेल, जो फुटून जात असेल, त्याला तुम्ही रस्त्यावर मारा, त्याच्यावर त्याला तोंडाला काळं फासा वगैरे असं सगळं बोलायचे आणि तसं व्हायचं सुद्धा. म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये जर काय फुटून कोणी बाहेर पडलं तर ते प्रकार झालेले आहेत पूर्वी, अन्य काही झालेले आहेत वगैरे. तर महाराष्ट्रामध्ये 300 वर्षापासून ही एक परंपरा आहे की आपला गट किंवा आपली आपली जी बाजू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे समजा, त्यातला कोणी गद्दार किंवा बाहेर पडला तर त्याला एक इमोशनल प्रचंड असा प्रतिसाद आणि त्याच्या विरोधात एक प्रचंड उद्वेग असं आपण बघत आलोय. पण आता असं दिसतंय गेल्या 2 वर्षामध्ये मला, विशेषतः एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हापासून, की तसा भावनातिरेक दिसत नाही. आणि याकडे मला वाटतं महाराष्ट्राने लक्ष दिलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या मीडियाने लक्ष दिलं पाहिजे. ते अशा अर्थाने मी म्हणतोय की हे 6 खासदार तुम्हाला आज जे लोकसभा अध्यक्षांना पत्र देत आहेत की आम्ही वेगळे होतोय वगैरे, त्यांना हे मानसिक बळ कुठून आलं? तुम्हाला मी हे बॅकग्राऊंड देतोय की महाराष्ट्राची परंपरा, भावनिक सगळं असणं, निष्ठावान असण्याला महत्त्व असणं वगैरे, हे बदललं का आहे? हे अशामुळे बदललं आहे की 4 वर्षापूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे असेच 40 लोकांना घेऊन बाहेर पडले, गुवाहाटीला गेले, अन्य काही ठिकाणी गेले वगैरे, परत आले आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना पुढचं मुख्यमंत्री बनवलं.
त्याच्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार निवडून आले. त्याच्यामुळे मी या घटनेकडे अशा दृष्टीने बघतोय की हा एक टॅक्टॉनिक चेंज आहे. आणि मला असं वाटतं की शिवसेना, उद्धव ठाकरे गटांनी आता याचा विचार केला पाहिजे की एकनाथ शिंदे यांची संख्या वाढत का चालली आहे? एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 40 आमदार त्यावेळी गेले 22 साली जून महिन्यामध्ये. त्याला काय बंड कोणी म्हणेल बंड, कोणी म्हणेल उठाव, वेगवेगळी भाषा वापरली गेली. आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी झालेल्या निवडणुकीमध्ये 2024च्या ऑक्टोबरमध्ये जनतेने 57 आमदार त्यांचे निवडून दिले. म्हणजे जनतेने त्याला फितुरी किंवा गद्दारी या दृष्टीने बघितलं नाही. हा चेंज मला वाटतं महाराष्ट्रात दिसतोय. त्याचा परिणाम मला आत्ता या 6 खासदारांना जे मानसिक बळ आलंय त्या स्वरूपात दिसतं, की ते कशामुळे त्यांना हे मानसिक बळ आलंय, की आपण असं करू शकतो आणि पुढे आपलं राजकीय करिअर 29च्या निवडणुकीतही परत आपण चालवू शकतो. ही पार्श्वभूमी आहे. त्यामुळे हा महाराष्ट्रातला एक मला वाटतं टॅक्टॉनिक शिफ्ट किंवा एक मोठा राजकीय बदल दिसतोय. नाही आणि निश्चितच म्हणजे नैतिकता ही जी महाराष्ट्रामध्ये रुजलेली होती, तर त्यालाच कुठेतरी साइड ट्रॅक करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. पण परत एकदा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्न आहे, हा तर एक मुद्दा झालाच. पण ज्या पद्धतीने म्हणजे हे सगळे 6ही जण एकतर महाविकास आघाडी किंवा अ, शिंदे गेल्यानंतर निवडून आले होते. मशालीवरती निवडून आले होते. म्हणजे खऱ्या अर्थाने ते ठाकरेंचे होते. असं असून सुद्धा ज्या कॉन्फिडन्सनी हे गेलेले आहेत 6 जण, यांना वाटलं नसेल का, की 2029ला आपण अडचणीत येऊ शकतो किंवा लोकांकडे परत कसं जायचं? 3 वर्ष अजून आहेत म्हणजे सार्वजनिक कार्यक्रम. तरीही इतक्या ह्यानी लोकं जातात. हे कुठून येतं? त्याचं पार्टली उत्तर मी आता तुम्हाला दिलं, की हं. हे कुठून येतं, तर हे अशामुळे येतं, की शिंदे यांनी 22 साली बाहेर पडल्यानंतरही त्यांना एवढं यश मिळून ते पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून बसले, आता उपमुख्यमंत्री म्हणून बसावं इतकी त्यांची स्ट्रेंथ झालेली आहे. दुसरा भाग असा आहे, की मतदारांची सायकॉलॉजी हं. ही तुम्ही बघा, की लोकसभा निवडणूक 2024ची जी झाली आणि त्याच्यापासून विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये जी झाली, त्याच्यामध्ये जो बदल झाला महाराष्ट्रात, तो मुख्यतः कशामुळे झाला? तर त्याच्यामध्ये 2-3 कारणं दिली जातात. आमच्यासारखे लोकं त्याचं खूप तज्ञांशी बोलून, राजकीय नेत्यांशी बोलून वगैरे त्याचं एक अवलोकन करतात आणि आम्हाला दिसतं, की एक तर वेलफेअर स्कीम्स, हं. लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी फंड्स वगैरे देणं वगैरे, वगैरे. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रात सुरू असलेलं हिंदुत्व विषयावरचं पोलरायझेशन. ज्यामध्ये हिंदू खतरे में है किंवा मंदिरांची सुरक्षा किंवा काय लव्ह जिहाद किंवा अन्य काही विषय हे पब्लिक डोमेनमध्ये प्रचंड आणून एक प्रकारे असं एक वातावरण तयार केलं गेलं यशस्वीपणे, की हिंदुत्वच्या बाजूला तुम्ही उभं राहिलं पाहिजे. केंद्रामध्ये सरकारला तुम्ही पुरेसं बहुमत दिलं नाही. मे महिन्याच्या 24 सालच्या निवडणुकीमध्ये 240च जागा भाजपच्या आल्या. असं होत राहिलं तर हे बरोबर नाही. महाराष्ट्रात तुम्ही आमच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे. तर ह्या 2-3 मुद्द्यांवर लाडकी बहीण असेल, निधीचं वाटप असेल, बाकी सगळं असेल आणि हिंदुत्व असेल, या विषयावर पूर्णपणे मतदान फिरलं. त्यामुळे राजकीय नेत्यांना मला असं वाटतं, की कॉन्फिडन्स असा आलेला आहे, की निवडणुकीच्या आधी 2 ते 3 महिन्यामध्ये हं. आपण काही योजना आणून, आपण काहीतरी वातावरण निर्मिती करून, आपण काहीतरी नवे मुद्दे डिबेटमध्ये आणून किंवा अन्य काहीतरी करून आपण हवं तसं वातावरण बनवू शकतो, बहुमत मिळवू शकतो. हे स्पष्टपणे 2024मध्ये दिसलं. जी लाट एक भाजपच्या विरोधात म्हणावी अशी होती मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, कारण तुम्ही महायुतीला किती कमी जागा मिळाल्या लोकसभेच्या निवडणुकीत ते बघा. महाविकास आघाडीला खूप जास्त कल जनतेने दिला लोकसभेमध्ये. त्यानंतरच्या अवघ्या 5 महिन्या 6 महिन्यात झालेल्या विधानसभेमध्ये पूर्ण चित्र उलटं झालं आणि कधी नव्हे इतकी मोठी मेजॉरिटी महायुतीला महाराष्ट्र विधानसभेमध्ये मिळाली. त्यामुळे शेवटच्या 2 महिन्यात 3 महिन्यात वातावरण एकदम फिरवलं जाऊ शकतं. राजकीय सगळा कल एकदम उलटा केला जाऊ शकतो. हे आता एस्टॅब्लिश होत चाललेलं आहे. सगळीकडे होत चाललंय. त्याच्यामुळे आज 6 खासदारांना हे असं वाटतंय, की आज आपण बाहेर पडलो, थोडासा काहीतरी रेझिस्टन्स होईल. मोर्चे काही 100-200 लोकं आपल्या मतदारसंघात मोर्चे काढतील. आपल्या प्रतिमावर चपला मारतील. तिथे काय ते सुरू आहे, तुम्ही सगळे व्हिज्युअल्स बघितली असतील. पण हे किती काळ चालेल? 1 महिना चालेल, 2 महिने चालेल. पुढची निवडणूक आहे 29 मध्ये. जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा झालेल्या आहेत. विधानसभा तर होऊनच गेलेल्या आहेत. महापालिका झालेल्या आहेत, सगळं झालेलं आहे.
त्या 3 वर्षापैकी शेवटच्या 4 महिन्यामध्ये आपण परत वातावरण फिरव. बदलू शकतो, फिरवू शकतो. त्याच्यामुळे हा एक नवा ट्रेंड आपण बघतोय की पब्लिक मेमरी इज शॉर्ट. मग लोकांना असं काही फार आत्ता आपण जे करतोय त्याचा फार इम्पॅक्ट पुढच्या 3 वर्षांनी होईल आणि लोकं लक्षात ठेवतील की आम्ही यांना महाविकास आघाडी म्हणून मत दिलं होतं, ते महायुतीकडे गेले, आता आम्ही यांना देणार नाही वगैरे असं काही होईल असं मला वाटत नाही. सर, आपण म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं, की उद्धव ठाकरेंचं नेतृत्व यावरती वारंवार चर्चा होते. म्हणजे 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग होऊन ते मुख्यमंत्री झाले, तेव्हाही झाली. त्यांनी राजीनामा दिला कारण शिंदेंनी ज्या पद्धतीने त्यावेळी सगळी व्यूहरचना केली, त्यावेळी झाली. तो योग्य वेळी दिला, अयोग्य वेळी दिला. परत एकदा झाली आणि आता हे 6 खासदार गेल्यानंतर पुन्हा एकदा होतीये. उद्धव ठाकरेंची ही सगळी राजकीय वाटचाल अनेक वर्षांपासून तुम्ही बघताय. काय वाटतं तुम्हाला? अगदी परफेक्ट तुम्ही म्हणजे डिस्कशन मला अगदी मनात येत होतं त्या दिशेने तुम्ही नेलंय की पुढचा प्रश्न उद्धव ठाकरेंचं नेतृत्व. मला कुठल्याच नेत्याबद्दल असं बोलायला आवडत नाही. पण प्रत्येकाला म्हणजे त्यांनी पण पक्ष खूप वर्ष चालवला आहे. त्यांनी 60 पेक्षा जास्त आमदार एका पॉइंटला त्यांनी त्यांचे आणले. त्यांची पण काही स्ट्रॅटेजी आहे. ते उभे राहून भाषणं देतात तर लाखभर लोकं जमतात वगैरे सगळं ठीक आहे. काही जमेच्या बाजू आहेत, त्यांच्याकडे वारसा आहे वगैरे, वगैरे. बट आय एम अफ्रेड आय हॅव टू से इट की नाही त्यांना जमत आहे. म्हणजे अ, ज्या पद्धतीने साधी गोष्ट अशी असते की तुम्ही ज्या पद्धतीने वेळ द्यावा लागतो, ज्या पद्धतीने तुम्ही एफर्ट्स घ्यावे लागतात आणि ज्या पद्धतीने तुम्ही जनतेबरोबर आणि विशेषतः तुमची माणसं जी आहेत त्यांच्याबरोबर कनेक्ट ठेवावा लागतो. कोणी दारावर आला तर त्याच्याबरोबर म्हणजे त्याला आत घेणं, बसवणं. समजा आपण बिझी असलो 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास बस, पण त्याच्यानंतर तुझं काय म्हणणं आहे ते मी ऐकतो असं करणं आणि हे कसं किती प्रमाणात करणं, तर हे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत करणं. याच्यामध्ये साधं एक मी तुम्हाला उदाहरण देतो, की आपल्यामध्ये आता नाही आहेत ते, पण दिवंगत नेते अजित पवार हं, हं. यांच्याबद्दल तुमचे काहीही आक्षेप असतील, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आरोप असतील, त्यांचं काय ते खूप आक्रमक होते, अमुक होते, असं काही म्हणणं असेल किंवा त्यांची विचारधारा तुम्हाला पटेल, नाही पटेल. पण त्यांचं हार्डवर्क जे होतं नेहा, ते आपण डिनाय करू शकत नाही. म्हणजे तो बरोबर. माणूस आम्ही पत्रकार म्हणून मुंबईमध्ये मी 27 वर्ष मुंबईत काम केलं. सकाळी 7 वाजता ते बोलवायचे पत्रकारांना सुद्धा भेटायला आणि 7 सव्वा 7ला तिथे नाही पोहोचलं तर ते म्हणायचे, की "आता तुम्हाला उशीर झाला, मला दुसऱ्यांना मी वेळ दिलेला आहे, नाही भेटू शकत." तर आम्ही पोचायचो. अशा अर्थाने, की हा माणूस सकाळी 7 पासून जनतेला भेटायला रोज त्यांच्या कार्यालयात किंवा घराबाहेर जे काही स्ट्रक्चर बनवलेलं असतं जनतेला भेटण्यासाठी तिथे उपस्थित असत असे. आणि राजकारणात तुम्हाला हे करावं लागतं. म्हणजे काय होतं, की तुम्ही एका मतदारसंघाचे नव्हे तर महाराष्ट्रातल्या समजा 30, 40, 50 जे काही तुमचे आमदार असतील, तेवढ्या मतदारसंघांचे तुम्ही नेते आहात. तिथल्या सगळ्या आमदारांचे नेते आहात. जनतेची संख्या बघितली तर ती कोटीमध्ये जाते. या सगळ्या मतदारसंघात मिळून जी काही असते ती. प्रत्येक मतदारसंघात 6,00,000, 5,00,000 असं धरलं तर. यांना कुठल्यातरी पॉइंटला तुम्हाला भेटायला यायचं असतं. तिथले नेते, कार्यकर्ते तुमचे जे आहेत, त्यांना काही गोष्टी मांडायच्या असतात वगैरे. तुम्ही जर त्यांना ॲक्सेस दिला नाही आणि तुम्ही जर मी आज बिझी आहे, आज नाही मी भेटू शकणार, उद्या नाही भेटू शकणार असं करत राहिलात, तर त्यामुळे जी नाराजी होते ती आज मला वाटतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुख्यतः फेस करावी लागते आहे. यामध्ये मी ही गोष्ट डिनाय करत नाही, की भारतीय जनता पक्षाने पण अशा पद्धतीने गोष्टी घडवून आणल्या, हं, हं. की उद्धव ठाकरे हे त्यांच्या विरोधात असल्यामुळे त्यांच्यातल्या माणसांना कसं आपल्याकडे वळवता येईल, त्यासाठी वेगवेगळ्या टॅक्टिक्स काय वापरली गेली वगैरे हे सुद्धा आहे. त्याच्यामध्ये आपण ते डिनाय करू शकत नाही. तो भाग आहेच. पण तुम्ही मुळात आता शरद पवार म्हणा, अजित पवार म्हणा, हे ज्या पद्धतीने जनतेला बरोबर घेऊन पुढे चालणं हे करत राहिले, तितकं उद्धव ठाकरे यांचं झालं नाही, करू शकले नाहीत, वेळ देऊ शकले नाहीत आणि एका प्रकारे त्यांनी म्हणजे मी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली इकॉनॉमिक टाईम्ससाठी 2014च्या निवडणुकीच्या आधी. हं. उद्धव ठाकरे यांना मी स्वतः असा प्रश्न विचारला. 14 सालच्या एप्रिलच्या एंडला त्यांनी मला वेळ दिला होता. मी मातोश्रीवर गेलो. मुलाखत झाली. 1.5 तास त्यांनी वेळ दिला मला. त्यावेळी म्हणजे आता 12 वर्ष झाली मी त्यांना असं विचारलं, की तुम्ही लोकांना अजिबात भेटत नाही. तुम्ही कार्यकर्त्यांना वेळ देत नाही. तुमचे जे नेते आहेत, कोणी मराठवाड्यातनं भेटायला आले असतात, अमुक-तमुक, त्यांना पण तुम्ही ॲक्सेसिबल नाही, अशी तुमच्याबद्दल तक्रार आहे. तर काय तुमचं त्याच्यावर म्हणणं आहे? तर ते असं म्हणाले, की मी जर सतत लोकांना भेटलो, रोज भेटलो, मी जर तुम्हाला रोज भेटायला लागलो, तर माझी काही किंमत राहणार नाही.
कॅन यू इमॅजिन दिस? म्हणजे ही सेड इट टू मी. हे मी लिहिलं पेपरमध्ये, छापून आलेलं आहे ते, माझ्याकडे त्याचं कटिंग आहे, की एखादा अभिनेता किंवा एखादा ग्लॅमरच्या क्षेत्रातला असलेला व्यक्ती, सलमान खान असेल आणि कोणी अक्षय कुमार असेल, त्यांचं हे थिंकिंग असतं, की मी जर प्रत्येक प्रोड्युसरला वेळ द्यायला लागलो, कोणी प्रोड्युसर येऊन भेटू इच्छितो आणि म्हणतो की पुढच्या महिन्यात माझा अमुक प्रोजेक्ट आहे, तुम्ही डेट्स देता का? मी प्रत्येकाला भेटायला लागलो तर माझी व्हॅल्यू राहणार नाही. त्यामुळे माझ्याकडे जे 10 प्रोड्युसर येतील त्यातल्या 2नाच मी भेटेन. हीच गोष्ट राज ठाकरे यांनी सुद्धा मला सांगितली जेव्हा मी त्यांची मुलाखत घेतली होती एकदा तेव्हा. तर हे थिंकिंग जे आहे मुंबईमधल्या या नेत्यांचं, ते थोडंसं ते सिनेमा इंडस्ट्री किंवा या पद्धतीचं आहे असं मला लक्षात आलं, की प्रत्येकाला मी भेटणार नाही. जो कोणी भेटायला येऊ इच्छितो त्याला मी भेटणार नाही. मी 10 लोकं भेटायला आले त्यातले 2 जण दोघांनाच भेटेन. याचा परिणाम क्युम्युलेटिव्हली अनेक वर्षात असा होतो, की माणसं तोडली जातात, तुटली जातात. हे मुंबईमध्ये मला आठवतं, की अ, मुंबईच्या ऑटो रिक्षा टॅक्सी युनियनचे नेते, बऱ्यापैकी त्यांचा मुंबईत बेस आहे, हाजी अराफत नावाचे. ते राज ठाकरे यांच्या पक्षाचे नेते होते आणि खूप वर्ष ते मनसेचं काम वगैरे करत होते. त्यांनी शेवटी पक्ष सोडताना असं सांगितलं, की "राज साहब मिलते ही नहीं. कितनी बार मैं जाता हूँ, 2 घंटे बैठता हूँ, मिलते ही नहीं. बहुत सारी चीज़ होती है, हमको उनसे बात करनी होती है, मिलते ही नहीं." ते जाऊन भाजपला मिळाले हाजी अराफत आणि ते नगरसेवक झाले मुंबईमध्ये. अशी उदाहरणं आहेत दोन्ही भावांच्या संदर्भात. त्यामुळे आज तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड नेते सांगतील, की आम्हाला काम करणं अवघड आहे, आमच्या मागे नेत्यांनी ज्या पद्धतीने उभं राहायला पाहिजे ते होत नाहीये. अनेक अडचणी आम्हाला आहेत. हा एक फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर या निमित्ताने सांगतो, की निधी हा आज फार मोठा विषय झालेला आहे. विकासाचा निधी. प्रत्येक मतदारसंघात माणूस परत निवडून येण्यासाठी नेहा क्रुशल गोष्ट ही आहे, की त्याला त्याचे फंड जे आहेत डेव्हलपमेंटचे, रस्त्याची कामं आहेत, पाणी पुरवठ्याची कामं आहेत, बाकी 50 गोष्टी आहेत. रोज 100 माणसं येऊन भेटत असतात. हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठीचा सरकारी निधी जर तुम्हाला मिळाला नाही, तर तुमचं सर्व्हायव्हल अशक्य आहे. आणि आज भारतीय जनता पक्षाबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती भाजपच्या समर्थकांना ऐकायला आवडणार नाही, पण ती सत्य आहे, की भाजपनी असं एक मॉडेल बनवलंय, की त्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या बरोबर तुम्ही असाल तर तुमचे सगळे निधी तुम्हाला व्यवस्थित मिळतात आणि तुम्ही विरोधी पक्षाचे आमदार असाल, नगरसेवक असाल तर तितका निधी तुम्हाला व्यवस्थित मिळत नाही. याची अनेक उदाहरणं वृत्तपत्रामध्ये छापून आलेली आहेत आणि सगळ्यांना त्याबद्दल माहिती आहे. अनेक नेते त्याबद्दल बोलतात वगैरे. हा सुद्धा फॅक्टर आहे, की उद्धव ठाकरे हे त्यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे आमदार असतील, खासदार असतील, त्यांना निधी मिळवून देण्यासाठी जे काही उतरावं लागतं, त्या बाबतीत कमी पडतायत असं त्यांच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तुम्ही त्या नेत्यांशी प्रायव्हेटमध्ये बोललात तर तुम्हाला सांगतील, की साहेब तेवढं आक्रमकपणे काही करत नाहीत, आम्ही काय करायचं? अशी वेगवेगळी कारणं झाल्यामुळे शेवटी अशी परिस्थिती आली आहे, की उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे आपल्याला 29 मध्ये परत निवडून आणण्यासाठी पुरेसं नाही. असा एक थोडा मला वाटतं, की त्यांना कॉन्फिडन्स म्हणजे लॅक ऑफ कॉन्फिडन्स आपण त्याला म्हणू, आत्मविश्वासाचा अभाव, हा फॅक्टर पण आहे, की ज्यामुळे लोक त्यांना सोडून जाण्याकडे निघाले आहेत. म्हणजे सगळ्यात वाईट हे आहे, की हा म्हणजे साक्षात्कार त्यांना 29 मध्ये झाला असता जानेवारी-फेब्रुवारी तर आपण कदाचित समजू शकलो असतो. पण 3 वर्ष आधीच हा साक्षात्कार होऊन लोकं जातायत. आता ठाकरे काहीतरी म्हणजे कायदेशीर पावलं उचलतायत आणि मग आता ते व्हीपचं सगळं सुरू आहे. मात्र आता गट स्थापन झालेला आहे. म्हणजे टेक्निकली जर बोलायचं झालं तर गट स्थापन झालेला आहे आणि दुसरीकडे आता आज ठाकरेंची बैठक होती आणि या सगळ्या गोष्टी. तुम्हाला काय वाटतं, की कायदेशीरदृष्ट्या काही त्यांना अडवू शकतात का? हे बघा, मला या संदर्भातला जो काही आपण वाचतोय किंवा बघतोय किंवा जे काही आधीचे निकाल आहेत, बोमई जजमेंट आहे किंवा अन्य काही, याच्यामध्ये मी माझं मत म्हणून तुम्हाला असं सांगतो, की हे माझं पर्सनल मत आहे. काही लोकांचे मतभेद होतील किंवा काय, की एकदा तुम्ही जर 2/3 तुमचे माणसं सोडून जात आहेत म्हटल्यानंतर, त्याच्यावर कोर्ट कचेरी करत बसण्याला अर्थ नसतो. असं कोर्टाचं म्हणणं आहे. हं. ओके. कारण हे जे आहे विधानसभा आहे किंवा लोकसभा आहे, हे काय आहे? हे सर्वोच्च सभागृह. सभागृह म्हणजे अशा अर्थाने आहे, की ते कायदे मंडळ आहे. म्हणजे ते कायदे करणारी ती बॉडी आहे. नवीन कायदे काय देशात असावेत, काय नसावेत हे करणारी ती संस्था आहे. कोर्टाचं म्हणणं असं असतं, हे हायकोर्टामध्ये सुद्धा हे झालेलं आहे, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा झालं आहे. बोम्मई केस हा त्याचा एक नमुना आहे,
की त्या ठिकाणची मेजॉरिटी ही त्या सभागृहात सिद्ध होत असेल आणि त्याच्यामध्ये साधा नियम आहे की 2/3 माणसं जर म्हणत असतील, 10 माणसांपैकी 6-7 येतं ना, 2/3 हो, म्हणजे किती? हो. तेवढी जर म्हणत असतील की आम्ही ह्या नेत्याबरोबर राहू इच्छित नाही, आम्ही दुसरीकडे जाऊ इच्छितो आणि लोकसभा अध्यक्ष किंवा विधानसभेमधले अध्यक्ष त्याला जर मान्यता देत असतील, त्यामध्ये आम्ही पडू इच्छित नाही. कारण हे कायदे मंडळ आहे, हे कायदे बनवणारी बॉडी आहे. आम्ही त्याच्यात डिस्प्यूट नाही. तुमचे जे काही मेजॉरिटी ठरवण्याचा जो काही भाग आहे, तो तुम्ही तुमच्या सभागृहात करा. आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही, असा एक सेन्स सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाने या देशात अनेक वेळा दिलेला आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं, की ह्याच्यामध्ये टेक्निकल काहीतरी बाबी काढत राहून, त्याच्यात कोर्ट कचेरी करत राहून, ते कसं हे करणं, ह्याच्यात मजा नाही. म्हणजे ह्याला मॉरली त्याला काही अर्थ नाही. कारण एकदा तुम्ही म्हणालात, की 10 पैकी 7 सोडून जात आहेत किंवा 9 पैकी आज आज आपण जे बोलतोय त्या केसमध्ये 9 पैकी 6 सोडून जात आहेत. हा एक लोकशाहीमधला मेजॉरिटीचा भाग आहे ना. तुम्ही एका ऑफिसमध्ये समजा CEO आहात आणि तुमच्या अंडर काय 150 माणसं, 200 माणसं असतील आणि समजा एका डिपार्टमेंटचे तुम्ही हेड आहात किंवा काय आहात आणि तिथे 150-200 माणसांपैकी समजा 100 माणसं ही जाऊन HR कडे परत-परत तक्रार करत असतील, की यांचं जे काम आहे ते बरोबर नाही आणि असं सुरू राहिलं तर आम्ही कंपनी सोडून जाऊ. हं. ह्या गोष्टीवर तुम्ही कोर्टात जाऊन हे करू शकता का? की नाही, नाही मी CEO आहे किंवा मी HOD आहे आणि मी म्हणेन तसं झालं पाहिजे. नाही. एका अर्थाने ती कंपनी चालवायची जेव्हा असते किंवा कुठलीही संस्था चालवायची असते, तेव्हा तुम्हाला मेजॉरिटी लोकांना बरोबर घेऊन चालायला लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक 20% आता मी ब्युरो चीफ म्हणून आणि संपादक म्हणून अनेक वर्ष अनेक वेगवेगळ्या संस्थांमध्ये कामं केली. एका ठिकाणी 37-38 लोकं माझ्या अंडर होते. आत्ता शेवटची ज्या ठिकाणी मी केलं तिथे 65 लोक होते. तुम्हाला हे बघावं लागतं, की 65 पैकी समजा 5 लोकं किंवा 7 लोकं असे जे ते नीट काम करत नाहीत वगैरे काही, पण त्यांना सुद्धा तुम्ही बरोबर थोडं घेऊन, काहीतरी उपाय करून, काहीतरी करून करायला लागतं. पण त्या 65 पैकी किंवा 67 पैकी 40-45 लोकं तरी तुम्हाला तुमच्या लीडरशिपमध्ये विश्वास त्यांना वाटतोय. ते कधीही केबिनमध्ये दार वाजवून आत येऊ शकतायत. तुम्ही त्यांचं ऐकताय, त्यांना वेळ देताय, त्यांचे प्रॉब्लेम बारीक-सारीक काय असतात सॉल्व्ह करताय. हे करावं लागतं इतक्या छोट्या युनिटमध्ये सुद्धा. त्यामुळे जो पक्ष हजारो किंवा लाखो कार्यकर्त्यांचा, शेकडो लाखो मतदारांचा म्हणू आपण, शेकडो कार्यकर्त्यांचा आणि समजा 40, 50, 60 मोठे नेते किंवा आमदार यांचा आहे. त्याच्यामध्ये जर 2/3 पेक्षा जास्त मेजॉरिटी एकदा विधानसभेतली, हं. एकदा लोकसभेतली, ही जर जाऊन अध्यक्षांना पत्र देत असेल, की आम्ही बाहेर पडू इच्छितो, काहीतरी तर त्याच्यात प्रॉब्लेम आहे ना बॉस. म्हणजे असं नाही, की केवळ विरोधी पक्ष ते काहीतरी करतायत म्हणूनच ते बाहेर पडतायत. दुसरी पण बाजू आहे त्यामध्ये. एक डिस्क्लेमर ह्याला आपण देऊ, की भारतीय जनता पक्षाने हे केवळ उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत नाही, तर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या बाबतीतही केलंय, अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीतही केलंय. नॅशनल लेव्हलवर ते दिसतं आहे आणि या 3 नेत्यांमध्ये आपण एक राष्ट्रीय हे जर बघितलं, तर त्यांच्याबद्दल एक ते डिक्टेटरसारखे वागत असल्याचा हं. किंवा सगळा कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवत असल्याचा आरोप त्यांच्या पक्षातल्या अनेकांनी पूर्वी केलेला आहे. आणि बरेच लोकं पूर्वी पण बाहेर पडलेले आहेत. म्हणजे तुम्ही ओरिजिनली आम आदमी पार्टीमध्ये किती माणसं होती मोठे, प्रसिद्ध माणसं. पण त्यातली किती हळू बाहेर पडली आणि त्यांनी काय आरोप केले केजरीवाल यांच्या संदर्भात, हे इतिहासामध्ये नोंदलेलं आहे, सगळ्या मीडियामध्ये आलेलं आहे. ममता बॅनर्जी यांच्याही बाबतीत, विशेषतः अभिषेक बॅनर्जी यांच्या बाबतीत तसंच काहीतरी झालेलं आहे. आणि आपल्याला हे म्हणायला स्कोप आहे, की उद्धव यांच्या बाबतीत सुद्धा तसाच कल दिसतोय. याचा अर्थ भाजपनी जे काही केलंय ते पूर्ण मॉरल आहे, पूर्ण कायदेशीर आहे असं मला म्हणायचं नाही. त्याच्यात त्यांनी तो जो काही राजकीय डावपेचाचा भाग आहे तो आहेच. पण तो असणार हे गृहीत धरून भाजपच्या विरोधातल्या पक्षाच्या नेत्यांनी, ते केजरीवाल असतील, ममता असतील किंवा उद्धव असतील, त्यांनी स्ट्रॅटेजी केली पाहिजे, आपल्या माणसांना टिकवलं पाहिजे आपल्याबरोबर. तो टिकवण्याचा भाग जो आहे त्याच्यात ते तिन्ही नेते कमी पडलेत असं मी म्हणेन. हा एक भाग झाला. पण आता ज्यांनी मशालीला मतदान केलं किंवा जे अजूनही त्या अर्थाने ठाकरेंना आपला नेता मानतात, त्यांनी कोणाकडे बघावं? म्हणजे ठाकरेंचं नेतृत्व आता त्या अर्थाने निष्प्रभ ठरलेलं आहे. आता त्यांनी कोणाकडे गुड क्वेश्चन. बघून उभं ग्रेट क्वेश्चन. सो माय पॉइंट इज हे बघा, मी नॅशनल चॅनल्सवर सुद्धा एकदा दोनदा हे बोललो अलीकडच्या काळामध्ये, की महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आत्ता असा झाला आहे, की देअर आर टू मेनी पार्टीज. हं, हं. ओके.
तुम्ही परत एकदा राष्ट्रीय पर्स्पेक्टिव्ह बघा. आपण नेहमी वायडर पिक्चर बघितलं पाहिजे. तुम्ही मध्य प्रदेश राज्य बघा, महाराष्ट्रासारखंच आहे. गुजरात राज्य बघा, महाराष्ट्रापेक्षा छोटं आहे, पण महाराष्ट्राच्याच पद्धतीचं आहे. तशीच संस्कृती आहे, तसंच सगळं उद्योगधंदे वगैरे आहेत. तुम्ही तामिळनाडू बघा, कुठलंही राज्य बघा देशातलं. मोठं राज्य, 7 कोटी, 10 कोटी, 12 कोटी लोकसंख्या असली. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही ह्या 3 पेक्षा जास्त पक्ष दिसतायत का? उत्तर प्रदेश बघा तुम्ही, त्याच्यामध्ये काय आहे? भारतीय जनता पक्ष आहे, समाजवादी पार्टी आहे, काँग्रेस आहे. चौथा पक्ष तुम्हाला सांगता येतोय का कुठला? नाही. अपना दल वगैरे आहेत छोटे-छोटे, पण ते अगदी आहेत. राजस्थान बघा, महाराष्ट्रासारखंच राज्य आहे, महाराष्ट्रापेक्षा लहान आहे. किती पक्ष आहेत? काँग्रेस, भाजप, संपला विषय. महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडे भारतीय जनता पक्ष आज 132 जागा, काँग्रेस पक्ष 10 जागा, शरद पवारांचा पक्ष 10 जागा, काँग्रेसची काय 16 जागा, 18 जागा सॉरी. उद्धव ठाकरेंचा पक्ष, एकनाथ शिंदेंचा पक्ष, राज ठाकरेंचा पक्ष, 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना आणि एक मनसेना तिसरी, वंचित. वंचित बहुजन आघाडी, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, मग आणि कोणी एम-आय-एम, अमुक, तमुक. हे म्हणजे इफ यू हॅव 7, 8, 9 parties in a state of 288 assembly seats, it is going to create chaos. प्रॉब्लेम असा होतोय की मला माझं मत भारतीय जनता पक्ष हा सत्ताधारी पक्ष आहे, त्याच्या विरोधात जर द्यायचं असेल समजा, तर ते मी कोणाला देऊ ह्याच्याबद्दल इतकं कन्फ्युजन आहे की त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पूर्ण फायदा होतो. त्याच्यामुळे मी उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हाला मत दिलं आणि माझ्याच शेजारी राहणारा तो पण म्हणतो की आमच्या गावात काही व्यवस्थित काम होत नाही, अमुक नाही, हे नाही. आणि त्यांनी दिलं शरद पवारांच्या पक्षाला, आणि कोणीतरी दिलं राज ठाकरेंच्या पक्षाला, आणि कोणीतरी दिलं ओएसी यांच्या पक्षाला. हा प्रकार झाल्यास जो केओस तुम्हाला अपेक्षित आहे तो तुम्हाला आत्ता दिसतो आहे की काय, म्हणजे महाराष्ट्रात निवडणुकीचा सीझन संपला. माझ्यासारख्या राजकीय विश्लेषकांना असं वाटलं की आता आपण जरा ब्रेक घेऊ. 24 साली आणि 25 साली भरपूर आपण टीव्ही चॅनल्सवर दिवस रात्र बसलेलो आहे, लेखन केलेलं आहे, वर्तमानपत्रात वगैरे. आता आपण जरा थोडं फिरू, जरा आराम करू 1 वर्ष 2 वर्ष. पण तसं होत नाहीये, इथे येऊन बसायला लागतंय ना. विनोदाचा भाग जाऊ द्या. हे अशामुळे की देर इज नो ब्रेक, आणि देर इज नो ब्रेक बिकॉज देर आर 6 पार्टीज, 7 पार्टीज, 8 पार्टीज. प्रत्येकजण काहीतरी उडी मारतोय, काहीतरी करतोय. हे बंद व्हायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आय एम नोबडी टू गिव्ह देम ॲडवाईस. मी कोणी नाही आहे, मी फक्त एक पत्रकार आहे. पण मी एक चित्र म्हणून तुम्हाला सांगतोय की जोपर्यंत 2 कन्सॉलिडेटेड ग्रुप्स तयार होत नाहीत, जसे अमेरिकेत आहेत, अमेरिका सोडा, ब्रिटन सोडा, राजस्थानमध्ये आहेत, मध्य प्रदेशामध्ये आहेत, काँग्रेस, भाजप, बस. हे किंवा आणखी एखादा तिसरा पक्ष, जसा उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, हे मर्जर होणं आवश्यक आहे. लोकशाहीसाठी आवश्यक आहे, सगळ्यांसाठी आवश्यक. एकनाथ शिंदे यांचा ग्रुप आज 57 आमदार आणि आज 13 खासदार झाले, त्यांचं बळ वाढलं. आता ते काय म्हणणार की उद्या आम्हाला एक कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे. आत्ता ब्रेकिंग बातमी अशी माझ्या कानावर येते मुंबई दिल्लीच्या ह्याच्यातून की श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, म्हणजे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत, त्यांना एज्युकेशन मिनिस्ट्री मिळते की काय अशी चर्चा दिल्लीमध्ये सुरू आहे. जो आता बदल होऊ शकतो, हे नीट वगैरेचं सगळं जे झालंय, पेपर लीक वगैरे. डॉक्टर श्रीकांत शिंदे, तुम्ही मार्क माय वर्ड्स, म्हणजे मी आता परवा 4 दिवसापूर्वी मी एनडीटीव्हीवर बोललो आणि तसंच्या तसं झालं. मी असंच म्हटलं होतं, मार्क माय वर्ड्स. आय डोंट नो देर इज अ दिस थिंग, पण तुम्हाला ब्रेकिंग देतोय की डॉक्टर श्रीकांत शिंदे 1 महिन्याने तुम्हाला देशाचे एज्युकेशन मिनिस्टर झालेले दिसू शकतात. एकनाथ शिंदे यांचं बळ वाढलं म्हणजे महाराष्ट्रात एक तिसरा फोर्स झाला. काँग्रेस आहे, म्हणजे भाजप आहे, काँग्रेस आहे, एकनाथ शिंदे तिसरा आहे. उद्धव ठाकरे यांनी काय केलं पाहिजे? त्यांचा पक्ष हा पूर्ण महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून कुठलेही वादविवाद, जागांबद्दल वादविवाद न करता तो सहभागी झाला पाहिजे ना विरोधी याच्यामध्ये. त्यांनी महापालिका निवडणुकींमध्ये स्वतंत्र लढले, काँग्रेस स्वतंत्र लढतंय, ते स्वतंत्र लढले. त्यांना मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये राज ठाकरे यांच्याबरोबर युती करून सुद्धा त्यांना नाही मिळालं यश. त्यामुळे स्कॅटर होणं पक्षांचं हे जे झालेलं आहे, तो महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे माझं साधं म्हणणं आहे की कुठल्यातरी पॉईंटला हे कन्सॉलिडेशन होणं आवश्यक आहे. आणि मूळ तुमच्या प्रश्नाकडे त्या निमित्ताने येतो की ज्यांनी मशालीला मत दिलं, त्यांनी आता काय करायचं? त्यांनी मशालीला आता सांगायचं की मशाल नको, तुम्ही सगळ्यांनी मिळून एक चिन्ह ठेवा
आणि अजित पवार दुर्दैवाने दुःखद घटना होऊन आपल्यातनं गेले, पण ते जाण्याआधी त्यांनी आणि शरद पवारांनी मिळून एका चिन्हावर लढल्या ना महापालिका. शरद पवारांचा ग्रुप त्यांनाही लक्षात आलं. जे मी आत्ता बोलतोय ते आपल्यापेक्षा खूपच सिनियर आणि खूपच मोठे आहेत. त्यांना हे गोष्ट माझ्यापेक्षा 10 पट जास्त आधी किंवा 10 पट जास्त कळलेली आहे. त्यांनी आणि अजित पवारांनी एकत्र येऊन शरद पवारांचे सगळे लोक हे महापालिकेमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, अन्य ठिकाणी हे घड्याळ चिन्हावर लढले. त्यांनी ते तुतारी जे काही चिन्ह आहे ते बाजूला ठेवलं. हाच प्रकार करणं तेवढाच मार्ग आहे. त्यामुळे मशाल आणि हात आणि मग तुतारी हे कन्फ्युजन जोपर्यंत आहे, तोपर्यंत हा गोंधळ कायम राहणार असं मला वाटतं. देअर हॅज टू बी कन्सॉलिडेशन. 2 बाजू पाहिजेत. तेच सोल्युशन आता मला दिसतंय. खूप महत्त्वाचा हा सगळ्या मुद्द्यावरती आपण बोलतोय. पण एक बोलता-बोलता तुम्ही जो मुद्दा म्हणालात, की शिंदेंची ताकद वाढलेली आहे आणि त्याच्यावरती बोलावंच लागेल कारण महत्त्वाकांक्षा ही राजकारण चालवत असते असं म्हटलं जातं आणि शिंदेंची महत्त्वाकांक्षा तर म्हणजे 2022 पासून महाराष्ट्र बघतोय. ती खूप आधीपासून असेल, पण ती उघड झालेली आहे आणि आता ती उघड दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. कसं बघताय? कुठल्याही नेत्याला अपेक्षा असतेच ना, की हं, हं. मी म्हणजे शरद पवारांचं उदाहरण बघा. महाराष्ट्रातले एक मोठे नेते, महाराष्ट्रातले सध्याचे सर्वात वयोवृद्ध, सर्वात अनुभवी, त्यांच्याबद्दल अतिशय सगळ्यांना आदर आहे असे नेते. त्यांची कशी सुरुवात झाली? त्यांची एका जिल्ह्यापासून सुरुवात झाली हं. आणि मग पश्चिम महाराष्ट्र असं करत अ, मराठवाड्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे सगळं विस्तार थोडा झाला वगैरे असं करत शेवटी राष्ट्रीय स्तरावर एक त्यांचे खासदारांची संख्या अमुक एक असल्यामुळे काँग्रेसबरोबर अलायन्समध्ये ते केंद्रीय मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री 2 म्हणजे युपीएच्या 2 टर्म, पहिली टर्म, दुसरी टर्म मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळ इथपर्यंत त्यांची वाढ झाली आणि त्यांचा पक्ष केंद्रात सत्तेमध्ये, राज्यात सत्तेमध्ये अशी 3 टर्म्स, केंद्रात 2 टर्म्स आणि महाराष्ट्रात 3 टर्म्स. लोकांच्या समोर रोल मॉडेल असतं. हं. मला काय बनायचंय? मला अ, मी राजकारणात सुरुवात केली. मी बघतो, की अरे देवेंद्र फडणवीस कसे आहेत. एक 27व्या वर्षी महापौर म्हणून ते निवडले गेले नागपूरमध्ये. आज ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसरी टर्म आणि भारतीय जनता पक्षाच्या ओव्हरऑल खेळामध्ये भावी काळामध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार. तर लोकांना हे रोल मॉडेल असं दिसतं. शिंदेच्या बाबतीत काय आहे? त्यांना एक रोल मॉडेल दिसत असेल ना, की शरद पवारांचं रोल मॉडेल आहे, बाळासाहेब ठाकरेंचं रोल मॉडेल आहे, की महाराष्ट्रव्यापी एक प्रादेशिक पक्ष आणि महाराष्ट्रामध्ये 2च लोकांनी काँग्रेस किंवा भाजप व्यतिरिक्त स्वतःची एक मोहोर उठवणं, हं. असं गेल्या 50 वर्षामध्ये, 60 वर्षामध्ये करू शकले. अ, एक बाळासाहेब ठाकरे, वयाने मोठे असल्यामुळे, कारण शिवसेना स्थापन करून त्याची सत्ता महाराष्ट्रात आणणं त्यांचा मुख्यमंत्री बसवणं. दुसरे शरद पवार. या व्यतिरिक्त कोणी इतर मोठे नेते बघा, विलासराव देशमुख बघा, शंकरराव चव्हाण बघा, मनोहर जोशी बघा, शिवसेनेचे किंवा अन्य कोणी बघा, हे त्या पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून बसले. त्यांनी स्वतःचा पक्ष असं काही केलं नाही. हं, पण हं. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष काढला. स्वतःचा दिल्लीच्या मुकाबल्यामध्ये उभं राहून, दिल्लीच्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा भाग न बनता स्वतःचा पक्ष म्हणून चालवला, टिकवला. हेच शरद पवारांनी केलं आणि आता मला असं दिसतंय, की तिसरी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये ते करणारी एकनाथ शिंदे हे आहेत. आता काही लोकं म्हणतील, की एकनाथ शिंदे यांनी स्वतः ते केलं नाही. त्यांनी बाळासाहेबांचाच पक्ष, त्यातलीच माणसं आपल्याकडे घेतली वगैरे. दॅट इज अ व्हॅलिड पॉइंट. पण शिवसेनेतून बाहेर पडून, बाळासाहेब असताना सुद्धा बाहेर पडून किंवा बाळासाहेब गेल्यानंतर सुद्धा बाहेर पडून, स्वतःचा पक्ष स्थापन करणं किंवा काँग्रेसबरोबर जाणं असं अनेकांनी केलं ना. छगन भुजबळांनी केलं, नारायण राणेंनी केलं, राज ठाकरे यांनी केलं, गणेश नाईक यांनी केलं, सगळ्यांनी केलं. त्यापैकी कोणी त्यांच्याबरोबर काय 5 जण बाहेर पडले असतील शिवसेना, म्हणजे नारायण राणे यांच्याबरोबर असं म्हणतात, की 5 आमदार त्यांच्याबरोबर होते. ते पण त्यांच्याबरोबर जॉइन झाले. कालिदास कोळंबकर वगैरे, वगैरे. अ, गणेश नाईक यांच्याही बाबतीत असंच झालं वगैरे. पण राज ठाकरे यांच्याही बाबतीत तसं झालं. पण त्यांच्यापैकी कोणी त्यांचा पक्ष 57 आमदार स्वतःचे आणण्यापर्यंत जाऊ शकला का? भाजपची साथ नव्हती त्यांना, हे ठीक आहे, पण जाऊ शकला का? तर मला असं वाटतं, की शिंदे इज अ स्टोरी इन हिमसेल्फ असं आपण म्हणू. म्हणजे शिंदे ह्यांनी ज्या पद्धतीने स्वतःचा पक्ष पसरवणं किंवा वाढवणं हे काम सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि कोकणामध्ये सुरू केलेलं आहे.
ते बघता मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला त्याची दखल घ्यावी लागेल. काय झालंय तुम्हाला सांगतो, की अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राला आज मराठा फेस या काय टायटल म्हणा तुम्ही त्याला, एक मराठा स्ट्रॉंगमन असं आपण टायटल देतो. हे आज नाही आहे महाराष्ट्र. म्हणजे तुम्ही भारतीय जनता पक्षाकडे एक नाव तुम्ही मला सांगा, की मराठा फेस नाही, तो चेहराच नाहीये. महाराष्ट्रव्यापी असा मराठा फेस. काँग्रेसमधून आलेले काही नेते आहेत विखे पाटील यांच्यासारखे किंवा अन्य आहेत. पण तो मराठा फेस भारतीय जनता पक्षाकडे नाही, त्यांचा शोध सुरू आहे. आज परिस्थिती अशी आहे, की अजित पवार हे ज्या पद्धतीने एक मराठा केंद्रित संघटना म्हणा तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस चालवत होते, तिथे पण मराठा फेस तशा पद्धतीचा नाही. कारण छगन भुजबळ असतील आणि कोणी असतील वगैरे, एक जयंत पाटील वगैरे, पण ते तर आहेत शरद पवार गटामध्ये. त्यांच्या पक्षाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे आता परिस्थिती अशी झाली, की शिंदे इज टेकिंग ओव्हर दॅट व्हॅक्यूम. तुम्हाला पुढच्या काळामध्ये असं दिसेल, की सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, कोकणातला बराचसा भाग, मराठवाडा यामध्ये शिंदे यांचं एक्सपान्शन प्रचंड वेगाने होत आहे. आणि ते भारतीय जनता पक्षालाही लक्षात आलेलं आहे, की वी हॅव टू टेक हिम अलॉंग. कारण ते त्या पद्धतीने मराठा फेस म्हणून बांधणी त्या पक्षाची करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला रिप्लेस करत आहेत अनेक ठिकाणी. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य किंवा अन्य लोक हे त्यांना ते टॅप करत आहेत, की तुम्ही आमच्या बरोबर का येत नाही. आणि हे त्यांचं जोरात सुरू आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न जो आहे, की शिंदे यांच्याबद्दल काय, तर हे आहे. लुक्स लाईक अ व्हेरी प्रॉमिसिंग लीडर आणि आय थिंक ही विल ग्रो. म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यांना कशा पद्धतीने हँडल करणार, कशा पद्धतीने त्यांना बरोबरही ठेवणार, पण कंट्रोलमध्येही ठेवणार वगैरे, हा येणाऱ्या काळातला बघण्यासारखा भाग राहील असं मला वाटतं. पण याचे 2 प्रश्न. पहिला प्रश्न म्हणजे 2022 मध्ये सुद्धा शिंदेंनी ज्या पद्धतीने कृती केल्या किंवा ठाकरेंची शिवसेना फुटली त्यावेळी सुद्धा बदनामी जी आहे ती सर्वाधिक भाजपची झालेली होती. आता सुद्धा तसं भाजप थेट दिसत नाहीये, म्हणजे फडणवीस सुद्धा थेट ॲक्टिव्ह दिसत नाहीयेत किंवा भाजपकडनं दाखवलंही जात नाहीये. पण असं होऊन सुद्धा पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती भाजपचीच आहे. तर ह्या अशा पद्धतीने प्रादेशिक पक्ष फोडणं आणि स्वतःचा विस्तार करणं किंवा स्वतः मजबूत होणं, एनडीए मजबूत करणं, याचा भाजपला तोटा होईल का? हा एक मुद्दा प्रतिमा म्हणून. आणि दुसरा मुद्दा म्हणजे या सगळ्याचे पडसाद जे आहेत, मग ह्या सगळ्याकडे कसं बघायचं? मला भारतीय जनता पक्षाच्या प्रचार यंत्रणा आणि काय म्हणायचं परसेप्शन, हं. ह्याचा परसेप्शन क्रिएशन असं आपण म्हणू, प्रतिमा बनवणं, ह्याचा ना अभ्यासक्रम अमेरिकेतल्या विद्यापीठात ठेवला पाहिजे असं आता मला वाटायला. याचं कारण तुम्ही रस्त्यावरची परिस्थिती, गावामधली परिस्थिती काय आहे ते बघा आता. आणि भारतीय जनता पक्षाने क्रिएट केलेली जी व्हॉट्सअप किंवा अन्य सगळ्या माध्यमांमध्ये, फेसबुक आणि अन्य ह्याच्यामध्ये जी काही देशाची चित्र दाखवलं जातं किंवा महाराष्ट्राचं दाखवलं जातं, ते कसं दिसतंय ते बघा. तुम्हाला असं दिसेल की दे आर पास्ट मास्टर्स ॲट क्रिएटिंग परसेप्शन. म्हणजे दे हॅव जस्ट वन द गेम ऑन दॅट. कारण माझ्या सोसायटीमध्ये असेल, आमच्या शालेय मित्र मंडळींमध्ये असेल, आमच्या नातेवाईकांमध्ये असेल, आमच्या कुठे कुठल्या कंपन्यांमध्ये मी कामं केली, तिथल्या लोकांच्या ग्रुप्समध्ये असेल, कुठे असेल. कोणालाच असं वाटत नाही अजूनसुद्धा, कोणालाच किंवा मे बी 80% वगैरे लोकांना वाटत नाही, की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या 10 वर्षात जे काही निर्णय घेतले गेले त्याच्यामुळे महत्त्वाचे गंभीर प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. आणि आज बॅलन्स ऑफ पेमेंट जी सिच्युएशन आहे, करंट अकाउंट डेफिसिट भारताचा जो आहे, त्याच्यामुळे आज पंतप्रधानांना उभं राहून हे आवाहन करायला लागतंय, की पुढचं 1 वर्ष सोनं विकत घेऊ नका. सोन्याचा काही इराण युद्धाशी संबंध नाही. सोनं इराणमधनं येत नाही किंवा होर्मुझमधनं येत नाही. पण ते सांगतायत, की परदेशी प्रवास करणं टाळा, सोनं घेऊ नका. ही देशासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती आहे. हे पंतप्रधानांच्या भाषणातून समोर येतंय. मी नाही आरोप करत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा ही सगळी मंडळी ज्यांचा मी उल्लेख केला, शालेय मित्र असतील, नातेवाईक असतील, अमुक, त्यांना असं वाटतं, की देश अमृत काळामध्ये आहे. आणि कधीच 70 वर्षात काय झालं नव्हतं ते सगळं झालंय. मेट्रो तयार झाली आहे, समृद्धी महामार्ग झालाय. ते झालेले आहेत, मी ते डिनाय करत नाही. इन्फ्रास्ट्रक्चरचं काम खूप झालंय, त्याच्यात मी डिनाय करत नाही. ते झालेलं आहे. चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत.
खूप नवे विमानतळ झाले आहेत, अमुक-तमुक वगैरे. पण आर्थिक स्थिती देशाची म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट असेल, जो की $84 बिलियन आहे आजच्या घटकेला. खूपच वाईट आहे तो. म्हणजे तो 2007 मध्ये मनमोहन सिंग वगैरे असताना तो 15 बिलियन होता, तो 84 बिलियन आहे. किंवा अनएम्प्लॉयमेंट किंवा महागाई, हे मी काही बोलायला नको, आज काय आपली आर्थिक चर्चा नाही आहे, पण ते सगळं आहे. त्याच्यामुळे तुमचा स्पेसिफिक प्रश्न आहे की फडणवीसांचं इमेज किंवा भारतीय जनता पक्षाचं इमेज, की ते पक्ष फोडतायत, ते अमुक करतायत आणि लोकशाही कशी टिकणार जर हे लोकांच्या मनातच नाही आहे नेहा. दे आर एबल टू कन्व्हिन्स पीपल वेदर इट इज गुड और पण बॅड. प्रादेशिक पक्ष संपत चालले. हां. म्हणजे ज्यांना महाराष्ट्र जास्त तर माहिती आहे तर जे ते पक्ष माझे जे संपत भारतीय चालले. जनता पक्षात काम करणारे किंवा संघात वाढलेले मित्र आहेत, ते असं म्हणतात की प्रादेशिक पक्ष संपणं चांगलंच आहे देशासाठी. यावर तुम्ही काय आर्ग्युमेंट करणार? त्यांचं असं म्हणणं आहे की हे प्रादेशिक पक्ष हे सगळे स्वार्थी लोक आहेत. त्यांना देशाचं काही हे नाही आहे वगैरे, आणि ते संपत असतील तर आम्हाला आनंदच आहे. मी त्यांच्या बाजूनी असं आर्ग्युमेंट करेन, त्यांच्या फेवरमध्ये करेन, कारण मी बॅलन्स्ड आहे. मी अंपायर आहे. मी क्रिकेटच्या मैदानावर उभा राहिलेला अंपायर आहे. मी भगव्या जर्सी घातलेलाही नाही किंवा निळी जर्सी घातलेला काँग्रेसचं, म्हणजे निळा आणि भगवा हे 2 दाखवले जातात रंग मॅपमध्ये, म्हणून ते 2 रंग सांगतोय तुम्हाला. त्यातली कुठली जर्सी मी घातलेली नाही. मी पांढरी जर्सी घालून अंपायर म्हणून उभा आहे. मी जर सिक्सर एखादे मारली तर 6 म्हणेन, आउट असेल तर आउट म्हणेन. मी असं म्हणतोय की इन्फ्रास्ट्रक्चरची कामं उत्कृष्ट झाली, चांगलं आहे. याबरोबरच मी या लोकांच्या आर्ग्युमेंटला सपोर्ट असं करतो की सगळे प्रादेशिक पक्ष हे परिवारवादी आहेत. एका अर्थाने बरोबर आहे ते जे म्हणतात ते. ममता बॅनर्जी आणि त्यांचा पुतण्या किंवा भाचा हेच मिळून पक्ष चालवत आहेत, म्हणून आज ही अवस्था झाली. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, म्हणून त्यांना पूर्ण पक्षाचा कंट्रोल मिळाला किंवा ते मुख्य झाले. त्याच्यानंतर आदित्य ठाकरे, ते त्यांच्यामध्ये प्रोफेशनल स्किल आहे का नाही, ते परिवारातून त्यांना मिळाले, त्यामुळे कदाचित त्यांचा प्रॉब्लेम झाला आहे. हाच प्रकार तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल म्हणू शकता. हाच प्रकार तुम्ही समाजवादी पक्षाबद्दल म्हणू शकता. त्यामुळे एका अर्थाने देअर इज लॉजिक, की प्रादेशिक पक्ष संपत असतील तर ते चांगलंच आहे वगैरे वगैरे. आय डोंट नो, द डिबेट कॅन गो ऑन फॉर एव्हर. पण पॉईंट असा आहे की कन्व्हिन्सिंग इतकं झालेलं आहे लोकांच्या मनामध्ये, की जे काही चाललंय ते सगळं उत्तम आहे. या सरकारकडून जे केलं जाते ते उत्तम आहे, की त्यामध्ये प्रादेशिक पक्ष फोडला गेला. फोडला तर फोडला, मोदीजींनी केलं, योग्यच आहे, असं सुरू आहे ना थिंकिंग. किंवा हे असंच आहे, ह्यांना संपवलंच पाहिजे. लोकशाही वगैरे काही नाही, ते काही त्यात होत नाही, काही धड काही चालत नाही, हेच पाहिजे. असं जर बोलत राहिले लोकं तर काय त्याच्यावर आपण. त्यामुळे पक्ष फुटणे, एखादा पक्षाचे काही आमदार, खासदार लोकांनी जे निवडून दिलेले आहेत त्याच्यापैकी 2/3 पेक्षा जास्तनी म्हणणे की आम्ही आता सत्ताधारी बाजूला जातोय, त्याच्यावर काही न होऊ शकणे, किंवा पुढच्या निवडणुकीत नेमकं विरोधी पक्ष म्हणून उभं कोण राहणार आहे ह्याच्याबद्दलच कन्फ्युजन असणे, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण आता स्टेअर करतो. वी आर स्टेअरिंग ॲट दॅट सिच्युएशन. आय डोंट नो व्हॉट द सोल्युशन इज. लेट्स सी. या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा झाली. मला असं वाटत नाही सर की एका अर्ध्या पाऊण तासामध्ये हे मुद्दे होतील. आपण परत एकदा भेटूया आणि या सगळ्या घडामोडींवरती पुढच्या आठवड्यात ते बोलूया. मला या व्हिडिओच्या शेवटी एवढंच आवाहन करायचं आहे की तुम्ही हे सगळं बघा, त्या सगळ्यावरती विचार करा आणि विचार करून तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जे काही तुमच्या आजूबाजूला घडतंय ते उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानांनी बघा. कोणीतरी तुमच्याकडे काहीतरी पसरवतंय, कोणीतरी फॉरवर्ड करतंय, त्याआधी स्वतः विचार करा आणि त्यानुसार तुमची विचार पद्धती तयार करा. इतकं जरी केलं तरी मला वाटतं हा व्हिडिओ करण्याचा आमचा उद्देश सार्थ होईल. बघत राहा ऑडिओ.